नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9च्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 9च्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। सेक्शन 1 क्वेश्चन नंबर 1A डू एज डायरेक्टेड। अटेम्प्ट एनी 8 मार्क्स साठी आहे। फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। योग्य लेटर्स लिहून वर्ड कंप्लीट करायचे आहे। ड्रीम, हाऊस, स्टोरी, स्कूल। क्वेश्चन नंबर 2, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। अल्फाबेटिकल प्रमाणे वर्ड्स लिहायचे आहेत। आपण त्या ठिकाणी दिलेले आहे बर्ड, नेचर, रिव्हर, सॉइल आणि सेकंड आहे एबल, एअर, अँड आर्स। क्वेश्चन नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। या ठिकाणी आपण योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहिलेली आहेत। क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स यूजिंग लेटर्स इन द वर्ड। क्वेश्चन नंबर 5, राइट रिलेटेड वर्ड्स स्कूल। स्कूलशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत। टीचर, स्टुडंट। क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन। मालेगाव, नेम, एलिफंट, टाइगर, रॅट। बी क्वेश्चन, डू एज डायरेक्टेड। मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स इन फ्रंट ऑफ। त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे द कार इज पार्क इन फ्रंट ऑफ द हाऊस। बी क्वेश्चन, दिस इज माय स्टडी रूम, कॉमा, विच इज व्हेरी क्वाइट। 2A क्वेश्चन, ऍड प्रीफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स। हैप्पी, अनहैप्पी, काइंड, अनकाइंड। बी क्वेश्चन, मेक मीनिंगफुल सेंटेंस यूजिंग एनी वन वर्ड। Happy, I am happy to see you. Kind, please be kind to others. त्या शब्दांची वाक्यात उपयोग करायची आहेत। सेक्शन 2 क्वेश्चन नंबर 2A 10 मार्क्स साठी आहे। रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज। पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। या ठिकाणी पॅसेजचा पुढील भाग देण्यात आलेला आहे। A1 क्वेश्चन, से ट्रू और फॉल्स। A3 क्वेश्चन, फाइंड ऑपोजिट फ्रॉम द पैसेज। नाइट, डे, फॉरगेट, रिमेंबर, आफ्टर, बिफोर, अनइम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट। A4 क्वेश्चन, डू एज डायरेक्टेड। आय एम फिल्ड विथ वंडर, ऍड क्वेश्चन टॅग। त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेले आहे आय एम फिल्ड विथ वंडर, कॉमा, aren't I, question mark. Second question, she grew up in the world of darkness. Identify tense of sentence, simple past tense. A5 question, write 3-4 lines on your teacher. Question number 2 मधील B question, read the passage and do the activities. 10 मार्क्स साठी आहे। पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। B question, who said to whom. B2 question, complete the following. B3 question, find past from the verb from the passage. B4 question, do as directed. B5 question, section 3, question number 3A. Read the stanza and do the activities. 5 marks साठी आहे। A1 question, complete the following. पुढे स्टांजा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। A2 question, match the following.
A3 question. Write any two pairs of rhyming words from the stanza. स्टँझा मधील रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. स्नेल, नेल, लॅम, जॅम, सी, पी, टोस्ट, गोस्ट. क्वेश्चन नंबर 3 मधील बी क्वेश्चन. एप्रिसिएशन ऑफ द पोयम 5 मार्क्स साठी आहे. रीड द पोयम अँड राईट अँड एप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स गिवन बिलो. पुढे पॉइंट दिलेले आहेत, त्या पॉइंटच्या आधारे तुम्हाला एप्रिसिएशन कंप्लीट करायचे आहे. सेक्शन 4 क्वेश्चन 4A. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स साठी आहे. पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित A1 ॲक्टिव्हिटी आहे. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी पॅसेज मधील पुढील भाग आणि त्यावर आधारित A2 ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द टेबल. A3 क्वेश्चन. राईट 4 ॲडजेक्टिव्हज फ्रॉम द पॅसेज. A4 क्वेश्चन. डू ॲज डायरेक्टेड. आणि A5 क्वेश्चन आहे पर्सनल रिस्पॉन्स. वाय डू यू थिंक शुड वी लव्ह बर्ड्स. क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन आहे समरी रायटिंग. 5 मार्क्स साठी आहे. रीड द पॅसेज गिवन क्वेश्चन नंबर 4A and write a summary of it. Suggest a suitable title of the summary. पहा, क्वेश्चन नंबर 4A चा जो पॅसेज आहे त्याची समरी रायटिंग करायची आहे. समरी रायटिंग म्हणजे त्या पॅसेजचा 1/3 भाग लिहायचा आहे आणि त्याला योग्य शीर्षक द्यायचे आहे. सेक्शन 5 क्वेश्चन 5A लेटर रायटिंग 5 मार्क्स साठी आहे. A1 आणि A2 असे 2 क्वेश्चन आहे. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. दोन लेटर आहेत. A1 आहे इन्फॉर्मल लेटर आणि A2 आहे फॉर्मल लेटर. दोघांपैकी कोणतीही एक लेटर लिहायचे आहे. क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग. या ठिकाणी सुद्धा B1 आणि B2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. B1 क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग आणि B2 क्वेश्चन आहे स्पीच रायटिंग. दोघांपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्स. या ठिकाणी जे डायलॉगचे सेंटेन्स दिलेले आहे त्यांची सिक्वेन्स चुकलेली आहे. योग्य सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला ते सेंटेन्स लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स येणार आहे डू यू लाईक रीडिंग. सेकंड सेंटेन्स आहे यस आय लाईक रीडिंग. थर्ड सेंटेन्स आहे व्हाय डू यू लाईक रीडिंग. फोर्थ सेंटेन्स आहे बिकॉज इट गिव्स मी प्लेजर. बघा, त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे. B2 क्वेश्चन स्पीच रायटिंग. पॉइंट दिलेले आहे आणि त्या पॉइंटच्या आधारावर स्पीच रायटिंग करायची आहे. क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 5 मार्क्स साठी आहे. या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन नंबर 6 मध्ये A1 आणि A2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. दोन्ही क्वेश्चन पैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी आपण A2 क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कंप्लीट द गिवन टेबल बिलो. विटॅमिन्स. क्वेश्चन नंबर 6B 5 मार्क्स साठी आहे. न्यूज रिपोर्ट. सेक्शन 6 क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 मार्क्स साठी आहे. ए क्वेश्चन ट्रान्सलेट द वर्ड्स एनी 4. या ठिकाणी आपण लिहिलेले आहे पदक. सेकंड आहे सैनिक. थर्ड आहे विश्वास. फोर्थ आहे शांती. फिफ्थ आहे भिकारी आणि 6 आहे कस्टमर ग्राहक. बी क्वेश्चन ट्रान्सलेट द सेंटेन्सेस एनी 2. बी अलर्ट ॲट पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाणी सावध राहा. सेकंड सेंटेन्स डू नॉट स्पीक एनीव्हेअर. कुठेही थुंकू नका. थर्ड सेंटेन्स डू नॉट स्पीक लाऊडली. मोठ्याने बोलू नका. फोर्थ सेंटेन्स वेलकम द गेस्ट विथ स्माईल. पाहुण्यांचे हसून स्वागत करा.
सी क्वेश्चन, ट्रान्सलेट द प्रोव्हर्ब्स. नो पेन नो गेन, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. सेकंड सेंटेन्स, ॲड फ्यूल टू फायर, आगीत तेल ओतणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.